नमस्कार मित्रांनो, अगततंत्र एवं विधिवैद्यक याच्या NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार कन्सेप्ट ऑफ अगततंत्र, विषचिकित्सा, विषाक्त आहार परीक्षा आणि विरुद्ध आहार याला मिळून एकूण 13 मार्क दिलेले आहेत. तर यातील कन्सेप्ट ऑफ अगततंत्र हा टॉपिक आपण बघणार आहोत. त्यावर MCQ, SAQ, LAQ हे तिन्ही प्रश्न येणार आहेत. त्यातीलच पहिला भाग म्हणजे विष निरुक्ती, उत्पत्ती, व्याख्या, पर्याय, अधिष्ठान व गती सांगून विषाचे वर्गीकरण स्पष्ट करा. तर सुरुवातीला आपण विषाची निरुक्ती पाहूया. विष शब्द विष धातूला क प्रत्यय लावून तयार झालेला आहे. विष म्हणजे घेरणे, व्याप्त होणे, पसरणे. म्हणूनच उत्पत्तीनुसार विषाचा अर्थ म्हणजे असे द्रव्य जे शरीरात गेल्याबरोबर शीघ्रतेने शरीरवर पसरते. उदाहरणार्थ वत्सनाप. आता विषाची उत्पत्ती. विषाची सर्वप्रथम उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली आहे असे पौराणिक परंपरेनुसार सांगितले आहे. तर श्रीमद भगवद्गीतात सांगितले आहे की अमृत प्राप्तीसाठी जेव्हा देव व दानक समुद्र मंथन करत होते तेव्हा अमृताच्या आधी काही थेंब विषाचे पृथ्वीवर पडले व ते पिऊन साप, विंचू इत्यादी विषारी झाले. आचार्य वाग्भटानुसार देव व दानक हे अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथन करत होते व त्यातून काळ्या व लाल रंगाचे सत्व उत्पन्न झाले. त्याचा रंग काळा होता, डोळे लाल होते, उभे फेस, चमकदार, ज्वलनशील विक्राळ दाढा. याला पाहून देव व दानव विषादयुक्त झाले व ब्राह्मणाने त्याचे रूपांतर औषधींमध्ये केले. ही तर झाली उत्पत्ती. आता आपण व्याख्या बघूया. जे द्रव्य प्राण्याच्या मनोदैहिक तंत्राच्या संपर्कात आल्याबरोबर किंवा शरीरात प्रवेश केल्याबरोबर विषाद उत्पन्न करते किंवा प्राणाचा नाश करते त्याला विष असे म्हणतात. खरं पाहता आपल्याला विष, औषधी द्रव्य व खाद्यपदार्थ यामध्ये स्पष्ट फरक करता येत नाही. विषासाठी पॉयझन हा शब्द वापरला आहे. आता पॉयझन म्हणजे काय? A substance which on ingestion, inhalation, absorption, application, injection or development within the body is in relatively small amounts produces injury to the body by its chemical action is called as poison. शरीरात प्रवेश केल्याबरोबर गंभीर किंवा हानिकारक प्रभाव उत्पन्न करते त्याला विष असे म्हणतात. नेक्स्ट, सगळे औषधी, भोज्य व पेय पदार्थ जर अतिमात्रेत सेवन केले तर ते विषाचे कार्य करतात. उदाहरणार्थ वत्सनाप, कुचला यांचा प्रयोग जर योग्य मात्रेत व उचित अनुपानासहित रोगनिवारक म्हणून उपयोग केल्यास औषधी म्हणून उपयोग होतो. तेच जर आत्महत्ये किंवा हत्येसाठी वापरलं तर ते विष ठरते. आता विषाचे पर्याय. अमरकोश ग्रंथानुसार त्याचे 3 पर्याय सांगितलेत: श्वेड, गरल आणि अस्तू. रसतरंगिणीनुसार 4 पर्याय: श्वेड, गरल, कालकुल, तन्म. आचार्य रामनाथानुसार 7 पर्याय: श्वेड, गरल, मुगर, गद, कलाकुल आणि कालकल्प. नेक्स्ट, विषाचे अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे काय? तर स्थानाचा तो अंश किंवा भाग ज्याच्या माध्यमातून विष हे व्यक्त होते. आयुर्वेदानुसार 2 अधिष्ठान सांगितलेत: स्थावर विष आणि जांगम विष. स्थावर विषाचे 10 अधिष्ठान व जांगम विषाचे 16 अधिष्ठान सांगितलेले आहेत. स्थावर विष मूलम, पत्रम, फलम, पुष्पम, त्वकम, क्षीरम, सारेव च निर्मासो धातवश्चैव कंदश्च दशम स्मृतम. म्हणजे मूळ, पान, फुलं, फळं, झाडाची साल, दूध, सार, डिंक, धातू व कंद हे स्थावर विषाचे 10 अधिष्ठान आहेत. जांगम विष तत्र दृष्टी निश्वास द्रष्टा नख मूत्र पुरुष शुक्र लालार्तव मुख सदंशम विसर्दित तुंडास्ति पित्तम शुकशवानिती. दृष्टी, निश्वास, द्रष्टा, नख, मूत्र, पुरुष, शुक्र, लालास्त्राव, आर्तव, मुख, सदंश, गुदा, चोच, पित्त, शुक, वक्षव हे जांगम विषाचे अधिष्ठान आहेत. आता विषाच्या गती. विषाच्या 2 गती वर्णन केल्या आहेत: जांगम आणि स्थावर. जांगम म्हणजे ऊर्ध्वगती आणि स्थावर ही अधोगती. पुढे विष वर्गीकरण. उत्पत्ती भेदाने विषाचे 2 प्रकार पडतात: अकृत्रिम आणि कृत्रिम. अकृत्रिममध्ये परत 2 भेद: स्थावर आणि जांगम. स्थावरमध्ये वानस्पतिक व खनिज, तर कृत्रिममध्ये 2 भेद पडतात: गरविष व दूषिविष. अकृत्रिम म्हणजे स्वाभाविक म्हणजेच नॅचरल. अकृत्रिम विषाचे 2 प्रकार पडतात: स्थावर व जांगम. स्थावर वस्तूत मिळणारे विष म्हणजे स्थावर विष. याचे परत 2 प्रकार पडतात: वानस्पतिक आणि खनिज. वानस्पतिक म्हणजे झाडाझुडपांपासून जसं की वत्सनाप आणि कुचला. खनिज म्हणजे धातूंपासून, उदाहरणार्थ पारा आणि वंग. कृत्रिम विष म्हणजे संयोगज म्हणजेच की केमिकली, जे 2 किंवा अधिक द्रव्यांच्या संयोगाने बनतात. त्याचे 2 प्रकार पडतात: गरविष आणि दूषिविष. नेक्स्ट, रसशास्त्रीय ग्रंथाप्रमाणे विषाचे 2 प्रकार पडतात: विष आणि उपविष. विषाची संख्या 9 सांगितले व उपविषाची संख्या 11 सांगितले. ते पुढील प्रमाणे आहेत: उद्देशावर आधारित म्हणजे पर्पजनुसार, जसं की आत्महत्येसाठी प्रयुक्त सुसायडल, मानव वधासाठी प्रयुक्त होमिसायडल, पशुहत्येसाठी प्रयुक्त कॅटल किलिंग, मूढताजनक, नशा, आकस्मिक विषाक्तता ॲक्सिडेंटल आणि गर्भस्त्रावक म्हणजे ॲबॉर्शन. नेक्स्ट, प्रभावाच्या आधारावर सिम्पटम्सनुसार
संस्कारक म्हणजे करोजिव्ह, क्षोभक म्हणजे इरिटंट्स, तंत्रिका प्रभावक म्हणजे न्यूट्रॉटिक्स, वृत्तप्रभावक विष म्हणजे कार्डियक पॉयझन आणि श्वास अवरोधी विष म्हणजे ॲस्फॅक्शियन. त्याची लक्षणे व उदाहरणे हे खालीलप्रमाणे पाहू शकता. आता सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजे एक्झाम्पल्स. आत्ता मागे जे आपण सगळे पाहिले त्याचे हे सर्व एक्झाम्पल्स आहेत. सुसायडल अफू किंवा पोटॅशियम सायनाइड, होमिसायडलसाठी वत्सनाप, पारद, ताम्र, कुचला, कॅटल किलिंगसाठी कनेर, वत्सनाप, कुचला, ॲक्सिडेंटल विषारी पदार्थ खाणे, ॲबॉर्टिव्ह अर्गट, कार्पूस मूळ, चित्रक, हरताळ, करोजिव्स सगळे ॲसिड्स, इरिटंट्समध्ये ताम्र, पारा, कुचला, एरंड, काचेचे चूर्ण, न्यूट्रॉटिक्समध्ये धोत्रा, कोकेन, कुचला, प्युरेन, कोनियम, कार्डियकमध्ये वत्सनाप, तंबाखू, ॲस्फॅक्शियन्समध्ये कोळशाचा धूर, CO2, अविश्वसनीय गॅस इत्यादी. ह्या एक्झाम्पल्सच्या पार्टवर MCQ येण्याचे जास्त चान्सेस असतात की विच ऑफ द फॉलोइंग इज इरिटंट ऑर नॉट, इज करोजिव्ह ऑर नॉट असं. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.